राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळा निमित्तानं गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरापर्यंत पोहोचवल्या जात आहेत। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे पाहूयात। नमस्कार, मी कोमल शेटे तुमच्या सर्वांचं महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते। विठ्ठल विठ्ठल आमचा उपक्रम आहे महाराष्ट्र शासन आयोजित सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी। जर तुम्ही 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर आमच्याकडून तुम्हाला एक भेटवस्तू मिळेल। चालेल? माझा पहिला प्रश्न आहे, मच्छर टाळण्यासाठी काय करायचं? 1. उघड्यावर पाणी ठेवायचं। 2. झोपताना मच्छरदाणी वापरायची। 3. दररोज फक्त फवारणी करायची। फवारणी करते आमच्याकडे आणि मच्छरदाणी वापरते। बरोबर, 1 नंबर। मी म्हणजे ना आमचे फवारा मारते। अच्छा, दोन्ही वापरते। हा, दोन्ही वापरते। माऊली एकदम बरोबर उत्तर दिले। टाळ्या होऊ दे माऊलींसाठी। आता दुसरा प्रश्न आहे, मलेरिया झाला म्हणजे आपल्याला असं वाटलं की या माणसाला बाबा मलेरिया होईल तर कुठे जायचं? दवाखान्यात जायचं। अजून इलाज करायचा दवाखान्यात। इलाज करायचा सार्वजनिक आरोग्य केंद्रावर किंवा प्राथमिक पथकावर किंवा मोफत तपासणी, रक्त तपासणी जिथे मोफत होते तिथे कुठेही आपल्याला हा चेकअप करून मिळतो। हो, कुठेही मिळते। होय की नाही? हो हो। तुमच्या इथे होती का आता वारीत रक्त तपासणी? रक्त नाही तपासलं आम्ही, पण सगळंच आहे। सगळंच आहे। आणि तिसरा प्रश्न आहे, तोंडाचा कर्करोग कशामुळे होतो? फळं खाल्ल्यामुळे, गुटखा तंबाखू बिडीमुळं का थंड पाण्यामुळं? तंबाखू जास्त हे आहे। जास्त खाल्ल्याने होतो कर्करोग, म्हणून नाही खायची ना? एकदम बरोबर माऊली, एकदम बरोबर उत्तर दिलंय। माऊलींसाठी जोरात टाळ्या होऊ दे। विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आयोजित आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असा आमचा उपक्रम आहे बरं का। तुम्ही सांगा, तुम्ही ठणठणीत आहेत ना? बर, माझ्या 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर मला कळेल का तुम्ही खरंच ठणठणीत आहे बाबा। चालतंय? माझा पहिला प्रश्न असा आहे, कोणता अवयव जिवंत व्यक्तीकडून दान करता येतो? 1. हृदय। 2. फुफ्फुस। 3. मूत्रपिंड। मूत्रपिंड दान केल्यानंतर बरोबर आहे। माऊलींसाठी जोरदार टाळ्या होऊ दे। बरं, दुसरा प्रश्न आहे, मृत्यू पश्चात किती तासात अवयव काढावे लागतात? 24 तास, 12 तास की 6 ते 8 तास? नाही, 6 ते 8 तासाच्या आत बरोबर उत्तर दिलेलं आहे माऊलींनी। माऊलीलाही जागृत आहे, टाळ्या माऊलींसाठी। बरं, तिसरा प्रश्न असा आहे, अवयव दानासाठी कोणती संस्था कार्य करते? NITI आयोग, नोटो, IRDA। अवयव दानासाठी नोटो ही संस्था कार्य करते, हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी। चालतंय का माऊली? बरं, असंच तुमचं आरोग्य असं ठणठणीत राहू दे आणि मस्त खाऊ दे। चालतंय? चला, रामकृष्ण हरी। विठ्ठल 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 पांडुरंगाच्या चरणी आम्ही सेवा देतोय, म्हणजे ही फार मोठं आमचं पुण्य आहे। आणि अशा या वारीमध्ये येणाऱ्या भावी भक्तांना अडीअडचणी ज्या आरोग्याच्या बाबतीमध्ये असतात तर त्या तात्काळ आम्ही सेवा देऊन त्या ठिकाणी त्यांना बरं करून फार मोठं पुण्य आम्ही पदरी पाडतोय। ह्या ठिकाणी ICU ट्रॉमा ICU सेंटरही आपण कार्यरत केल्यात। ह्या ठिकाणी रोटेशन वाईज फिजिशियन, ऑर्थोपेडिशियन, ॲनेस्थेसिस्ट म्हणजे भूलतज्ञ हे 24 तास रोटेशनने आम्ही सेवा देतो। ह्या ठिकाणी समोर नदी असल्याने ड्राउनिंगच्या वगैरे केसेस होतात, हार्ट अटॅकचे केसेस होतात, स्टॅम्पेडच्या केसेस म्हणजे गर्दी चंगराचंगरीचे केसेस ह्या होण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी आयोजित जिल्हा स्तरावरून केलेली होती। त्यानुसार आता ह्या विभागामध्ये टोटल 5 अतिदक्षताचे बेड्स तयार असून ह्यामध्ये व्हेंटिलेटर आहे, डिफिब्रिलेटर आहे, आणखीन सर्व अत्यावश्यक इमर्जन्सी लागणारे साहित्य, उपकरणे, औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत। त्यासोबतच आम्ही 24 तास OPD सर्व्हिसेस पण दिलेल्या आहेत। तर आतापर्यंत 5 दिवसामध्ये जवळपास 7,000
म्हणजे 7,500 जवळपास ओपडी सेवा झालेली आहे आणि नियर अबाउट एक 70 रुग्णांनी अंतरुग्ण सेवा म्हणजे आय सी यूमध्ये ॲडमिट होऊन त्यांना आम्ही प्रथम उपचार करून ह्या लेवलला पण डिस्चार्ज दिलेला आहे आणि काही गंभीर रुग्णांना आम्ही पुढील उपचारासाठी कॉटेज हॉस्पिटलला संदर्भ सेवा दिलेली आहे.